श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्याची संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करावा? तर 3 वर्षानंतर येणारी संकष्टी येत्या 3 जून रोजी बुधवारी आहे. आपण नेहमीची संकष्टी करतो, परंतु अधिक महिन्यात येणारी संकष्टी ही तब्बल 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे या दिवशी उपवास नेमका कसा करावा व संकल्प कसा करावा व कोणते पूजा करावी व अशी कोणती गोष्ट आहे हे केल्याने या व्रताचे फळ अधिक पटीने प्राप्त होईल. चला तर मग या प्रश्नाचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग अधिक महिन्याची संकष्ट चतुर्थी तब्बल 3 वर्षांनी येते. यामुळे या दिवशी केलेली सेवा भक्ती थेट बाप्पांपर्यंत पोहोचते आणि जीवनातील सर्व संकटसुद्धा या दिवशी दूर होऊ शकतात. कारण आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे आपल्या वाटेत येणारे सर्वच काटे दूर करणारा देव म्हणजेच गणपती बाप्पा. वर्षभर अनेक संकष्टी येतात, परंतु ही अधिक ज्येष्ठ महिन्यातील जी संकष्टी आहे ती खूप प्रभावशाली आहे. 10 पटीने त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची अशी ही संकष्टी आहे. 1000 पटीने वाढेल याचे फळ, एवढी ही प्रभावशाली अशी ही संकष्टी चतुर्थी आहे ज्येष्ठ महिन्यातली. अधिक महिना हा भगवान श्रीहरींचा महिना मानला गेलेला आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा घरात सुख, समृद्धी, सकारात्मकतेचा वास कायम राहतो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने उपवास केल्यास रखडलेली कामेसुद्धा मार्गी लागू शकतात. आता बघू सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे या दिवशी उपवास करायचे असेल तर, व्रत करायचे असेल तर त्याचा संकल्प कसा करावा हे महत्त्वाचं आहे. आपण कोणतेही व्रत करतो, संकल्प हा खूप महत्त्वाचा आहे. अनेक वेळा आपण उपवास करतो परंतु संकल्प काही करत नाही. दर महिन्याला संकष्टी येते, परंतु काही गोष्टींना काही वेळेला त्या वेळेला त्या दिवशी त्या तारखेला त्या वारी विशेष महत्त्व असते. म्हणून ज्येष्ठ महिन्यातील अधिक मासातील जी ही संकष्ट चतुर्थी आहे ही सुद्धा खूप प्रभावशाली अशी संकष्ट चतुर्थी आहे. त्याच्यामुळे आपल्याला संकल्प करायचा आहे. दिलेले वचन म्हणजेच 3 जून रोजी जी संकष्ट चतुर्थी आहे, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर आपलं घर स्वच्छ करून बाप्पासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हातात म्हणजेच आपल्याला संकल्प करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे, अक्षदा घ्यायचा आहे, तांदूळ घ्यायचा आहे, दुर्वा घ्यायचे आहे आणि डोळे बंद करून बाप्पांची रूप आपल्या डोळ्याच्या समोर आणायचे आहे व मनोभावे प्रार्थना करावी. संकष्ट चतुर्थीला व्रत करणाऱ्यांच्या घरी पूजा केली जाते बाप्पांची आणि संकल्प करावा. ही गणराया, आज अधिक ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीची पवित्र दिवशी मी तुझ्या उपवास करत आहे. माझ्या मनात जे काही इच्छा आहे ती पूर्ण करा. माझ्या कुटुंबातील सर्व संकट दूर करा. आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य द्या, सुख, शांती, समृद्धी द्या. हा उपवास माझ्याकडून भक्तिभावाने पूर्ण करून घ्या. बाप्पा असं म्हणत आपल्या हातातील ते पाणी दुर्वा बाप्पांच्या चरणाशी सोडावे. हा असा संकल्प आहे. आपल्या उपवासाला वेगळी शक्ती परिधान करतो. संकल्प झाला की बाप्पाला शेंदूर लावावा, लाल फूल, दुर्वा अर्पण कराव्यात. बाप्पाचा सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजेच मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. दिवसभर उपवास करताना राग, द्वेष, वाईट विचार अजिबात आणू नका. उपवासाचे फळ हे पोट रिकामे ठेवण्यात नाही तर मन शुद्ध ठेवण्यात आहे. दिवसभर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बाप्पांच्या या मंत्राचा जप नक्की करा. मंत्र पुढीलप्रमाणे आहे. ओम गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. या दोन्हीपैकी जे तुम्हाला शक्य होईल ते 2 मंत्र दिवसभरामध्ये म्हणावेत. कामात असाल तरीही मनातल्या मनात हा जप करून शक्य भेटेल तेव्हा तुम्ही हा म्हणा.
आहार घेऊ शकता. तुम्ही फळाहार घेऊ शकता. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभरात जेव्हा केव्हा वेळ भेटेल ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचाच आहे व आपल्याला फलाहार किंवा सात्विक आहार असा घ्यायचा आहे व संध्याकाळी पूजा करावी. संकष्ट चतुर्थीचे व्रत रात्री चंद्रदर्शन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे संध्याकाळी पूजा अतिशय महत्त्वाची आहे. चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला लगेच हातपाय स्वच्छ धुवून देवघरात दिवाबत्ती करायची आहे. रात्री बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे व तुम्ही नैवेद्य मोदकाचा दाखवा किंवा पेड्यांचा नैवेद्य दाखवावा व बाप्पाची आरती करावी. यानंतर चंद्र उगवल्यानंतर गॅलरीमध्ये किंवा टेरेसमध्ये जिथून चंद्राचे दर्शन होते तिथे जाऊन चंद्राच्या प्रतिमा पाहावी व चंद्राला पाहून कुंकू अक्षता वाहून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात दूध अक्षता व पांढरे फूल टाकावे आणि हे पाणी जमिनीवर सोडावे. हे पाणी जमिनीवर सोडत असताना त्यातून चंद्राची प्रतिमा दिसेल असे पाणी सोडत अर्घ्य द्यावे. चंद्राला नमस्कार करावा व देवघरातील नैवेद्य सर्वांना देऊन उपवास सोडवावा. जेवणात कांदा लसूण विरहित सात्विक आहार घ्यावा. हे संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे. दानाला खूप महत्त्व असते. उपवास सोडण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा बाप्पाच्या आवडीचे मोदक दान करावे. यामुळे घरात भरभराट होण्यास मदत होते. अशा प्रकारे जी संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यामध्ये आलेली आहे जी 3 जूनला, तर तुम्ही 3 जून बुधवारी आहे. आपण नेहमीची जी संकष्टी असती त्या येत असतात, परंतु काही संकष्टी चतुर्थीला ज्या त्यावेळी खूप महत्त्व असते. अशा प्रकारे आपण या दिवशी 2 मंत्र तुम्हाला मी सांगितलेले आहे ते नक्की म्हणा आणि तुमची काहीही इच्छा असेल ती नक्की तुमची पूर्ण होणार. अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.